गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आहे मंगळवार आणि सकाळच्या जेवणाच्या माझी एवढी गडबड चालू आहे. सकाळची आत्ता जवळपास 7:30 वाजलेत आणि मी टिफिन बनवायला घेतलाय. म्हणजे आमचे सगळे जे कार्टून आहेत ना ते 10-9:30 वाजता म्हणजे घरातून निघतात, 10 वाजता पोहोचायचं असतं त्याच्यामुळे. आणि आमच्या दारामध्ये ट्रॅफिक तर एवढं असतं की नाही रात्रंदिवस, त्याच्यामुळे अर्धा तास तरी आमच्या इथून ट्रॅफिकमधून जायलाच लागतो. तर इथे ना मी आज बनवणार आहे मस्तपैकी डाळ फ्राय. घट्टवाली डाळ अशी. लेकानं आत्ताच मला सांगितलं मम्मी पातळ आमटी नको. म्हटलं ठीक आहे. तर इकडे डाळ घेतली, तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ घेतली आणि रात्री मी छोले, चणा आणि वाटाणा असे तिन्ही पण कडधान्यांना भिजत घातले होते, कारण की मला मिक्स भाजी करायची होती म्हणून. वाटाणा मी एकच मूठ भरून असा घेतलाय आणि छोले आणि चणा हे 2-2 मूठ असे भरून घेतलेत. अंदाजे घेतले, असं वाटीनं वगैरे काही घेतलं नव्हतं. तर हे रात्रभर भिजले, छान भिजलेत आणि आता आपल्याला ह्याची भाजी करायची आहे. डब्यातच भिजत घातले होते मी, पण ते भिजवलेलं पाणी आहे ते काढते आणि दुसऱ्या डब्यामध्ये घालते कुकरला लावण्यासाठी. तर आणि एक तुम्हाला गुपित सांगते हा, जे की मी अजून माझ्या नवऱ्याला सांगितलंच नाही. काल माझ्याकडून एक ना पराक्रम झाला. काल दुपारच्या टायमाला थोडासा भात कमी पडला म्हणून मी कुकर लावला काय, आणि कुकर लावल्यानंतर निवांत जाऊन झोपले आणि माझ्या लक्षातच नाही की मी कुकर गॅसवरती ठेवले आणि बिचारा कुकर ना शिट्टीच मारला नाही त्यानं. काय झालं काय माहीत. आणि जवळपास ना तो भात पूर्ण म्हणजे पूर्ण करपत आला होता आणि मला लागली होती झोप. घरात कोणच नव्हतं, त्याच्यामुळे मला झोपेच्या ह्याच्यामध्ये स्मेल पण आला नाही की कुकर करपलाय वगैरे. अर्धा तास पाऊण तास झाला आणि त्याच्यानंतर मला अचानक काहीतरी पडल्यासारखा आवाज आला म्हणून जाग आली आणि बघते तर कुकर जळून हे बघा नमुना असा झालाय, पूर्ण आतमधून काळा झालाय. आणि मी ही गोष्ट अजून घरात सांगितलीच नाही की असं असं काल झालं म्हणून, कारण की ओरडा खायला लागणार. मला कधी झोप लागली समजलंच नाही. तर त्याच्यामुळे माझा कुकर खराब झाला. आता ह्याला ना 8 दिवस घासून घासून मग थोडं थोडं काढायला पाहिजे. इकडे ना पहिले खाली मी चणा म्हणजे जे आपले कडधान्य आहेत ना ते ठेवून दिले आणि त्याच्यावरती मग डाळ ठेवली. आपल्याला ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता मात्र असं नाही आहे, जेव्हा कधी कुकर लावेल ना तेव्हा तिथे थांबूनच शिट्ट्या झाल्यानंतरच उठून जाईल, कारण की माझ्या ह्या कुकरच्या शिट्ट्या पटपट होतात पण गार व्हायला वेळ लागतो. तर काल माझं चुकून झालं असं माझ्याकडून. तर असं कधी कधी असं होतं, तुमच्याबरोबर कधीतरी झालंच असेल ना? तर हो. आणि प्रत्येकाच्या घरातला जो सकाळचा टायमिंग असतो की नाही, म्हणजे 10 वाजेपर्यंतचा जो टायमिंग असतो ऑफिस टायमिंग, एवढ्या गोंधळून जाण्यासारखं असतं की नाही. काय करायचं आणि काय ठेवायचं हे समजत नाही, कारण की प्रत्येकजण कोण नाश्ता मागतं, कोण चहा मागतं, कोण कॉफी मागतं. मधीच माझ्या लेकाचं ज्यूस करून दे, शेक करून दे ते चालू असतं. त्याच्यात हे टिफिन बनवायचे असतात. खूप घाई गोंधळ होऊन जातो सकाळचा. तर त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे सकाळचं वातावरण थोडंसं टेन्शनवाला असतंच. नंतर दिवसभर काय रिकामीच. इकडे पहिले ना डाळीला फोडणी मारून घेते. तेल चांगलं गरम झाले, मी मोठाच गॅस ठेवला ना त्याच्यामुळे धूर यायला लागला. तेल चांगलं गरम झाल्यावरती जिरं, मोहरी आणि लसूण घालून घेतली आणि मग घातला थोडंसं टॅमॅटो. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची मी ते तयारी करायची होती ना, म्हणजे खूप सारा कांदा चिरायचा होता, टॅमॅटो वगैरे हे करून घेतली. आणि ही पेस्ट मी रात्री केली होती. ह्याच्यामध्ये काय काय घातले सांगू का? खूप सारी अशी मूठ भरून कोथिंबीर, थोडंसं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या 2 अशी करून मी पेस्ट करून रात्री ठेवली होती जेवणासाठी, कारण की छोले रात्री भिजत घातले ना तेव्हाच. सकाळी खूप धावपळ होते म्हणून थोडी बेसिक असतं ते मी संध्याकाळचं करून ठेवते. तिकडे छान अशी फोडणी तयार झाली. फोडणीमध्ये आपण घातले थोडीशी पेस्ट, तिखट म्हणजे लाल तिखट, हळद आणि मीठ. मग पुन्हा ही डाळ वगैरे घातली. आज का आपल्याला खूप सारी पातळ अशी आमटी करायची नव्हती, थोडीशीच करायची होती. मग आता म्हटलं थोडंसं पाणी घालूया, कारण की आमटी उकळल्यानंतर पुन्हा घट्ट होणार म्हणून. वरून घातली थोडीशी कोथिंबीर आणि अशी मस्तपैकी आपली झालेली आहे डाळ. तर तशी डाळ फ्राय पण म्हणू शकत नाही, पातळवाली डाळ पण म्हणू शकत नाही, मीडियममध्ये अशी डाळ केली. आणि हे पहा इकडे आपले कडधान्य आहेत ते पण खूप छान पद्धतीने शिजले. छोले, चणे आणि काळा वाटाणा. तर हे बघा, काळा वाटाण्याला थोडंसं जास्त वेळ लागतो शिजायला, त्याच्यामुळे मी 1 मूठभरच घातला होता.
सगळ्यांच्या बरोबर शिजून जाईल म्हणून. इकडे 3 मोठे कांदे घेतले. तेल गरम झाल्यावर थोडंसं जिरं घातलं आणि मग कांदा घातला. मोठ्या साईजचे 3 कांदे आणि 2 टॅमॅटो बारीक कट करून घेतले होते, ते घालून घेतले. टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मसाले भाजून घेतले. आणि आता ना टिफिनचं थोडंसं मी एवढाच व्हिडिओ करणार आहे आणि जे आपलं रेग्युलरचं भात आणि चपातीचं वगैरे व्हिडिओ काय बनवत नाही, ते का रेग्युलर त्याच्या जास्त काही करावं लागत नाही. त्याच्यामुळे इकडे थोडीशी पेस्ट घालून घेतली, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आणि ना हे गरम मसाला हा घालायचा माझ्या लक्षातच राहत नाही, एवढं समोर असून पण, कारण की मी सारखंही कधी यूज करत नाही ना, तर त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला पण घालून घेतला. हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि ह्या भाजीला पण आपल्याला कोथिंबीर घालायचीच आहे, छान लागते. कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं, अशीच भाजी करणार आहे मी. छोले थोडेसे मॅश मी फोडणीत घातल्यानंतर ना चमच्यानंच असं मॅश करून घेणार, कारण की छोले छान शिजलेले आहेत त्याच्यामुळे. हे बघा असा मसाला झाला आहे आपला. आणि अजून ज्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्याने प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसे वाटतात मला जरा कमेंट करून सांगा. आणि खास करून ताई दीदी कोण असाल ना, म्हणजे पुरुष कसं शक्यतो जेवण वगैरे बनवत नाहीत, पण लेडीज बनवतात, त्यांनी सांगा जरा मला कसं जेवण करायचं असतं ते. तर हे बघा इकडे ना मी चमच्यानंच थोडंसं छोले मॅश करून घेतले, त्याच्यामुळे आपली भाजी ना एकजीव झाले, मस्त झाले. तर ही भाजी पण आपली झाली. आणि आता पटकन ना मी घेते डबे भरायला, कारण की मधला व्हिडिओ तरी मी करणार नाहीच आहे. तर इकडे चपाती पण झाले, डाळ झाली, भात झाला, कुकरला भात पण लावून घेतला. गरम गरम सगळं ना टिफिन भरायचं आहे, तर टिफिन सगळा भरून घेते आणि मग तुम्हाला सांगते एक सिक्रेट सकाळी काय करायचं असतं ते. तर माझ्याकडून झालेली चूक तुम्ही करू नका. इकडे पूर्ण टिफिन भरून झालाय, कारण की काय चूक झाली सांगू का, लेट उठल्यामुळं माझी जी धावपळ झाली आहे ना, ते तुम्ही करू नका. थोडंसं वेळेच्या अगोदर उठा, म्हणजे एवढी धावपळ होणार नाही खरंच.